नमस्कार. मी दीपाली पाटवतकर तुम्हा सर्वांचे कलापुष्प आयोजित संस्कृत साहित्याची ओळख या व्याख्यानमालेत स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत वासुदेव बिडवे. हे व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यांना लहानपणापासून अगदी शाळकरी वयापासून संस्कृतची आवड जडली आणि कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी कालिदासाच्या साहित्याबरोबरच वेद आणि उपनिषद हे पण वाचायला सुरुवात केली. या आवडीला योग्य दिशा मिळण्यासाठी त्यांनी एम.ए. इंडोलॉजी पण केलं. वासुदेवजींचा अभ्यास आणखीन एका विषयाचा आहे आणि तो आहे आर्य आक्रमण सिद्धांत एक थोतांड. त्यांनी या विषयावर अनेक भाषणं दिली आहेत. त्यांच्या भाषणांच्या लिंक्स मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करीनच. त्यांनी ह्या विषयावरती मुंबई तरुण भारतमध्ये एक 40 भागांची लेखमाला लिहिली होती. त्या लेखमालेचं आता पुस्तकात रूपांतर करायचं त्यांचं काम चालू आहे. त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे त्यांना अनेक शुभेच्छा. आणि आता मी त्यांना विनंती करते की 6 वेदांग ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगावी. वेदांगांचा विचार करताना वेदांग म्हणजे काय इथपासून आपण जर सुरुवात केली तर ते जास्त उपयोगाचं आहे. आणि अत्यंत साधी सोपी व्याख्या आहे. अंग म्हणजे अवयव, आपल्याला माहिती, अंग प्रत्यंग आपण म्हणतो. तसं वेदाला जर शरीर मानलं एखाद्या वेदो नारायणाचं किंवा वेद पुरुषाचं, वेदरूपी शरीराचे अवयव म्हणजे वेदांग. अशी 6 वेदांग सांगितलेली आहे आणि ती इथं खालती एका श्लोकामध्ये क्रमाने दिलेली दिसत आहे. छंदः पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोऽथ पठ्यते ज्योतिषामयनं चक्षु निरुक्तं श्रोत्रमुच्यते शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम्. हा 1.5 श्लोक आहे, 6 चरणांचा, 3 ओळींचा. आणि हा घेतलेला आहे पाणिनीय शिक्षा नावाच्या ग्रंथामधून. हा पाणिनीय शिक्षा सुद्धा एक वेदांगाचाच भाग आहे. त्याच्याकडे येऊयात आपण, पण त्यातूनच घेतलेला आहे, पाणिनीनंच सांगितलेलं आहे. छंद हे एक वेदांग आहे, वेदाचं एक अंग आहे, अवयव आहे, आणि ते म्हणजे त्याचे पाय आहेत वेदांचे. त्याच्या आधारे ते वेदो नारायण हा चालतो. हस्तौ कल्पः अथ पठ्यते, त्याचे 2 हात म्हणजे कल्प आहे. त्यानंतर ज्योतिष नावाचे एक वेदांग आहे तिसरं, ते त्याचे डोळे आहेत. निरुक्त नावाचं चौथं आहे, ते त्याचे कान आहेत. शिक्षा हे 5वं वेदांग आहे, मगाशी आता ज्याचा उल्लेख केला बोलता बोलता, ते त्याचं नाक आहे, ज्यानं तो श्वासोच्छ्वास घेतो, जगण्याचा उपक्रम करत राहतो. आणि त्याचं मुख म्हणजे तोंड हे व्याकरण आहे, ज्याने तो बोलतो सुद्धा आणि अन्न ग्रहण सुद्धा करतो. तर असं वर्णन हे स्वतः पाणिनींनी केलेलं आहे. आणि थोड्याफार फरकाने इतर पण 1-2 ठिकाणी अशाच पद्धतीचं वर्णन हे आपल्याला दिसतं 6 वेदांगांचं. ही कशासाठी आहेत वेदांग? तर वेद म्हणजे काय याचं आपण पूर्वीच्या काही सेशन्स मध्ये, या संस्कृत साहित्याच्या परिचयाच्या व्याख्यानमालेमध्ये काही सेशन्स मध्ये आपण विचार केलेला आहे. ज्याच्यात सगळ्यात पहिला भाग येतो त्याला मंत्रांचा भाग असतो. तो देवदेवतांची स्तुती आणि प्रार्थना, वेगवेगळ्या आहुती किंवा त्यांना भेटवस्तू किंवा नैवेद्य अर्पण करताना करण्याच्या मंत्रपठणाचा भाग, मंत्रभाग म्हणतात, त्याला संहिता असं नाव. त्यांचा विस्तार अधिक विस्ताराने पुढे काही ग्रंथांमध्ये केलेला दिसतो, त्याला ब्राह्मण म्हणतात, बृहण म्हणतात. बृहणावरूनच ब्राह्मण शब्द आलेला आहे. तिसरा आहे तो तत्वज्ञानाकडं, कर्मकांडाकडून तत्वज्ञानाकडे जाणारा मधला पूल किंवा ब्रिज म्हणूया, त्याला आरण्यक म्हणतात. आणि चौथा आहे हा शुद्ध तत्वज्ञानात्मक असा वेदांताचा शेवटचा भाग, वेदांत किंवा उपनिषद म्हणतात. या सर्वांचा मिळून वेद बनतो. तर त्यातल्या त्यात संहितांचा जो भाग आहे त्याचा जर मुख्य विचार करायचा झाला तर केवळ देवतांची स्तुती आणि प्रार्थना एवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्याच्यामध्ये काही गर्भितार्थ पण आहे. आणि त्यांचा जर विवक्षित परिणाम होणं अपेक्षित असेल, काही आपल्याला अपेक्षित असेल, तर त्याच्या विविध अंगांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या आधारेच ते समजून घेतले पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर वेद समजून न घेता त्यांचा नुसताच उपयोग करत कोणी बसलं तर मग खुद्द वेदांनाच अशी भीती वाटते की हा माणूस नक्की आपला उद्या घात करणार. बिभेत्यल्पश्रुतात् वेदो मामयम घातयेत, असा अर्धवट ज्ञानाने जो वेदांचा प्रयोग करतो किंवा अभ्यास करतो तो नक्की पुढे जाऊन त्या वेदातल्या ज्ञानाचा घात करतो एके दिवशी.
असा प्राचीन आचार्यांचा साठत आलेला अनुभव आहे आणि त्यामुळं त्यांनी काही वेगळं नाही असं सांगितलेलं. म्हणून या सगळ्या वेदांगांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. थोडक्यात बघूयात की काय काय वेदांग आहेत आणि त्यांचा काय काय उपयोग आहे. शिक्षा हे एक पहिलं वेदांग आपण बघूया. ते उच्चारशास्त्र आहे. स्वरांचा, व्यंजनांचा वेगळ्या वेगळ्या उच्चार कसा करायचा हे जर नाही कळलं, तर त्या मंत्रांचा आणि स्तुतीचा काही अपेक्षित परिणाम होत नाही. छंद हे एक दुसरं आहे. ते तालासुरावर गाण्यासाठी ज्याला आपण ठेका म्हणू किंवा वृत्त म्हणू, अशी एक काही वृत्त, एक 5-7 वृत्त किंवा छंद हे वैदिक परिभाषेमध्ये त्याला छंद असंच नाव आहे. वृत्त असा शब्द वापरत नाही. तो उत्तरकालीन संस्कृतामध्ये वृत्त शब्द वापरलेला आहे. इतर पण भाषांमध्ये कविता किंवा काव्य जे लेखन केलं जातं, वृत्तबद्ध आपण म्हणतो, तिथे वृत्त असा शब्द वापरला जातो. निरुक्त हे एक तिसरं वेदांग आहे की ज्यामध्ये खरं तर व्युत्पत्ती शास्त्र येते. म्हणजे शब्दांच्या व्युत्पत्ती सांगायच्या. व्युत्पत्ती म्हणजे त्या शब्दाचा अर्थ, तो शब्द जन्माला कसा आला, तयार कसा झाला, मुळात त्यातला अंतर्निहित किंवा अंडरलाईंग धातू कोणता आहे, रूट कोणतं आहे त्याचं. संस्कृत व्याकरणामध्ये किंवा भाषेमध्ये जवळजवळ 2100-2200 धातू आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र अर्थ आहे. त्याच्यावरनं विविध क्रियापद तर बनतातच, पण इतर नामं सुद्धा ही धातू साधितच आहेत, कुठल्या ना कुठल्या धातूपासूनच बनलेली आहेत. असाच या निरुक्तकारांचा आग्रह असतो, त्यांचं ठाम मत असतं आणि त्यांनी ते त्यांच्या ग्रंथांमधनं सांगितलेलं. व्याकरण हे एक चौथं आहे की शब्दांचा किंवा वाक्यांचा अर्थ लावण्याची प्रक्रिया. शब्दांचा मूळ अर्थ किंवा व्युत्पत्ती सांगण्याची प्रक्रिया निरुक्तात झाली, पण असे शब्द क्रमाने जर ठेवून एक सलग वाक्य बनवलं, तर त्या शब्दांचा एकमेकांशी संबंध कसा लावायचा, त्यातनं अर्थपूर्ण वाक्य कसं बनवायचं, त्या वाक्याचा नेमका अर्थ लागतो कसा, ही जी सगळी प्रक्रिया आहे ती व्याकरणाचा विषय आहे. पाचवं अंग आहे हे वेदांग आहे हे ज्योतिष आहे. ज्योतिष हे साधारणतः आज आपण ज्याला फलज्योतिष म्हणतो किंवा पत्रिका बघा, ग्रह बघा, ताऱ्यांच्या पोझिशन्स बघा, त्यांच्या कुठल्या स्थानामध्ये कुठला ग्रह आहे, त्यानुसार तो शुभ आहे, अशुभ आहे, मग त्यातनं काय घडेल, भविष्य वर्तवणं, याला सगळ्याला फलज्योतिष म्हणतात. ते जे ज्योतिष आहे ते इथं या वेदांगामध्ये अपेक्षित नाही. हे ज्योतिष म्हणजे आकाशातल्या ग्रह ताऱ्यांच्या विषयीचं ज्ञान आहे, खगोल विज्ञान आहे ते. काळाची मोजणी करणं, काळाचं मापन करणं, असा पण एक विषय, मुख्य विषय या ज्योतिषाचा आहे. आणि मग त्याला अनुषंगिक असे काही बीजगणित, त्रिकोणमिती, रेखागणित असे पण त्याच्यामध्ये विषय मांडण्यात आले. तर हे ज्योतिषाचं ज्ञान जर नसेल तर वैदिक कर्मकांडांमध्ये किंवा यज्ञ संस्थेमध्ये कोणत्या प्रक्रिया कधी करायच्या, कोणते यज्ञ कधी करायचे, त्याचा मुहूर्त नक्की कधी सुरू होतो, कधी संपतो, तो शोधायचा कसा, तो ओळखायचा कसा, या गोष्टी समजणार नाहीत माणसाला. आज आपल्याकडे अत्याधुनिक साधनं आहेत, कॅलेंडर्स आहेत किंवा एफएमरीज आहेत, पंचांग अत्याधुनिक, आणि घड्याळ आहेत, अतिशय मायक्रोसेकंद किंवा नॅनो सेकंदांपर्यंत अचूक वेळ सांगणारी घड्याळं किंवा टायमर्स आता उपलब्ध आहेत. त्यामुळं आजच्या काळामध्ये याची तशी वेगळी आवश्यकता किंवा वेगळं महत्व लक्षात येणार नाही आपल्या. पण प्राचीन काळ जर आपण लक्षात घेतला की जेव्हा ग्रह ताऱ्यांच्या चलनवलनावरूनच काळाचा अंदाज बांधणं एवढंच फक्त त्यावेळेच्या लोकांच्या हातात होतं, तर या सगळ्याचा जर विचार केला तर हे ज्योतिष शास्त्र किंवा ज्योतिष हे वेदांग हे त्या काळात, वैदिक काळाच्या इतका प्राचीन काळ जर बघितला तर त्या काळात किती महत्वाचं असेल याची कल्पना करू शकतो. सहावं जे मोठं एक वेदांग आहे ते आहे कल्प. कल्प शब्द आपण बऱ्याचदा आयुर्वेदाच्या संदर्भात किंवा रसायनशास्त्राच्या संदर्भात ऐकतो संस्कृतमध्ये. अमुक कल्प, तमुक कल्प, वेगवेगळ्या नावाने वेगवेगळी औषधं सांगण्याची पद्धत असते, किंवा च्यवनप्राशाला एक कल्प मानलं जातं, किंवा त्रिभुवन कीर्ती सारख्या औषधाला सुद्धा कल्प असतो. कल्प म्हणजे प्रक्रिया, काय साहित्य घ्यावं, त्याच्यावरती पहिल्या पायरीमध्ये काय काम करावं, दुसऱ्या पायरीमध्ये काय काम करावं, तिसऱ्या टप्प्यात काय करावं, ही जी प्रक्रिया आहे सगळी प्रोसेस आहे, किंवा इंग्लिशमध्ये आपण रेसिपी म्हणूयात. त्याची पाककृती आपण स्वयंपाकाच्या संदर्भात वापरतो, पण रेसिपी हा अगदी जेनरिक शब्द आहे. या ज्या सगळ्या रेसिपीज आहेत किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्यांच्या टप्प्याटप्प्याने, पायऱ्या पायऱ्यांनी दिलेल्या प्रक्रिया, किंवा आपण त्याला प्रोसेस मॅन्युअल म्हणूया, या सगळ्या यज्ञ संस्थेचं, जे वेदांच्या भोवती बांधण्यात आलेली यज्ञ संस्था होती,
त्याचं एका अर्थी प्रोसेस मॅन्युअल म्हणजे हे कल्प आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 4 अतिशय मोठे भाग आहेत, जसं इथं दिसतंय. गृह्यसूत्र आहे, श्रौतसूत्र आहे, शुल्बसूत्र आहे आणि धर्मसूत्र आहे. हे 4 मोठे भाग त्याच्यामध्ये आहेत. आणि हे कल्प म्हणजे प्रक्रिया सांगणारं किंवा प्रोसेस मॅन्युअल वर्णन करणारी मॅन्युअल्स आहेत. तर ही या सगळ्या कल्प वेदांगामध्ये येणारी. हे 6च्या 6 वेदांगांचा जर विचार केला तर यांच्यापैकी कोणतंही एक वेदांग जर नाही कळलं आपल्याला, त्याचा अभ्यास नाही झाला, तर पुढचं काही कळत नाही. पुढचं म्हणजे त्या वेदांमध्ये नेमकं म्हणायचंय काय त्याला हे कळत नाही. एखाद्या शब्दाच्या अर्थावरनं त्याचा आजच्या भाषेतला प्रचलित अर्थ जर आपण शोधायला लागलो, उदाहरणार्थ असुर शब्द आहे, आपण आजच्या भाषेतला अर्थ शोधायला गेलो, असुर म्हणजे राक्षस. तर वेदांमध्ये अनेक ठिकाणी असुर शब्द आलेले आहेत, संहितेमध्ये, वेदाच्या मंत्र भागांमध्ये, 5ही वेदांमध्ये, 4ही-5ही वेदांमध्ये सगळीकडे आलेलं आहे. तर त्याचा आपण राक्षस किंवा दुष्ट माणूस, दुष्ट प्रवृत्ती असाच अर्थ जर घेत बसलो तर ते नक्की कधी कधी काही काही मंत्रांमध्ये वेगळाच अर्थ निघतो आणि मग माणूस डोकं खाजवत बसतो की अरे यांना नेमकं म्हणायचंय काय. राक्षस असा जर अर्थ त्या असुर शब्दाचा घेतला तर त्यातनं नेमकं कळत नाही. पण ज्यांना निरुक्ताचा अभ्यास केलेला आहे त्यालाच हे नक्की कळतं की निरुक्ताच्या अनुसार त्या शब्दाची व्युत्पत्ती जर शोधायला गेलो असुर शब्दाची तर ती वेगळीच निघते. म्हणजे जो सुर म्हणजे देव, देव नाही तो असुर म्हणजे राक्षस, असा आजचा अर्थ आपल्याला जो वाटतो तो नेमका त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थ, उलटा अर्थ असा काही ठिकाणी दिलेला आहे. तिथं असु म्हणजे प्राण, प्राणशक्ती म्हणजे असु. र हा रा या धातूवरनं आलेला एक अक्षर आहे. जसं जलद आपण ढगांसाठी शब्द वापरतो, जलद देणारा तो जलद किंवा सुख देणारा अशा अर्थी सुखद. तशा अर्थी असु म्हणजे प्राणशक्ती. रा धातूचा अर्थ सुद्धा देणे असाच आहे, दानार्थकच आहे. प्राणशक्ती किंवा जो प्राण देतो तो असुर. नेमका उलटा अर्थ आहे. राक्षस हा प्राण घेतो, क्रूर व्यक्ती एखादा किंवा मॉन्स्टर म्हणूयात, तो प्राण घेईल कोणाचे. पण असुर हा जो आहे तो प्राण देणारा किंवा प्राणशक्ती बहाल करणारी एक तत्व किंवा देवता आहे. आणि केवळ तशाच अर्थाने या मी आता म्हटलं त्या काही ठिकाणी अशा उदाहरणांमध्ये मंत्रभागामध्ये, संहितेमध्ये तो शब्द वापरलेला दिसतो. एक छोटं उदाहरण म्हणून हे मुद्दाम सांगितलं. अशा पद्धतीने या 6च्या 6 अंगांचा जर अभ्यास केला तरच नेमकं वेदांमध्ये काय आहे, ते कशासाठी आहे आणि ते कसं करायचं, एक्झिक्यूट कसं करायचं हे साधारणपणे कळत जातं माणसाला. म्हणून या 6 वेदांगांचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे. क्रमाने बघूयात आता. शिक्षा म्हणजे उच्चारण शास्त्र आहे असं मी सांगितलं. आपल्या वर्णमालेमध्ये वेगवेगळे वर्ण आहेत, म्हणजे ज्याला आपण मुळाक्षर म्हणतो. त्यामध्ये स्वर आणि व्यंजन आहेत आणि स्वर व्यंजनांव्यतिरिक्त सुद्धा काही ध्वनी हे घशातून निघतात स्वरयंत्रातनं. त्यांचाही सर्वांचा विचार हा वर्णमालेमध्ये केलेला आहे, उच्चारण शास्त्रामध्ये केलेला आहे. गायनासाठी म्हणजे आपण यज्ञसंस्था डोळ्यासमोर आणा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेदमंत्रांनी काही देवतांची स्तुती होतीये, प्रार्थना होतीये, त्यांना आहुती दिली जात आहे किंवा नैवेद्य अर्पण केलं जातोय आणि त्या आहुतींसोबत जे मंत्र म्हटले जात आहेत ते विशिष्ट स्वरांमध्ये म्हटले जात आहेत. एका विशिष्ट पद्धतीचं ते गायन आहे. ते असं ठोकळबाज गद्य म्हणत सुटावं जसं मी आता बोलतोय, असं ठोकळबाज ते गद्यात्मक नाहीये. तर त्यामध्ये स्वरांचा चढाव उतार आहे. त्यामध्ये 2-3 प्रकारचे स्वर सांगितलेले आहेत. थोडा वरचा स्वर लागला की त्याला उदात्त असं नाव दिलं जातं, थोडा खालचा स्वर लागला की त्याला अनुदात्त दिलं जातं आणि या दोघांच्या मधला, दोघांचा समाहार म्हणजे संयोग असा अर्थाचा तो तिसरा एक स्वराचा प्रकार आहे, त्याला स्वरित असं म्हटलं जातं. आणि मग ज्याला आज आपण गायन विद्या म्हणतो किंवा गायन शास्त्र म्हणतो, गायन कला म्हणूयात आपण, त्याच्यामध्ये हे जे सारेगम पधनी 7 स्वर दिसतात आपल्याला षड्ज पासून निषादापर्यंत, ह्यांचा सुद्धा विचार या शिक्षेमध्ये केलेला आहे असं दिसतं आपल्याला. की उदात्तासाठी कुठला स्वर वापरावा, साधारणपणे कोमल रे, कोमल ऋषभ. अनुदात्तासाठी शुद्ध निषाद म्हणजे मंद्र सप्तकातला आणि षड्ज हा स्वरितासाठी वापरला जातो, असा नि सा रे अशा 3 स्वरांचं मिळून अनुदात्त, स्वरित आणि उदात्त अशा स्वरांचं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जर वेदांच्या मंत्रांच्या काही पोथ्या वाचल्या तर अक्षरांच्या वर खाली काही चिन्ह दिलेली दिसतात. वर उभ्या रेषा,
खाली आडव्या रेषा आणि काही अक्षरांना चिन्ह नाहीत. ती उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या स्वरांची चिन्ह आहेत आणि त्या चिन्हांकडे लक्ष देत देत त्या तशा पद्धतीने त्या स्वरांमध्येच त्या मंत्रांचं पठण करणं अपेक्षित आहे. ते चुकू नये म्हणून त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती पठणाचा सराव हा अभ्यास हा करून घेतला जात असे, आज सुद्धा केला जातो. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक वेदाचं आपापलं एक प्रातिशाख्य नावाचं एक ग्रंथांचा प्रकार आहे. प्रातिशाख्य असतं. प्रतिशाखा असा त्यामधला मूळचा शब्द आहे. वेदाच्या अनेक शाखा आहेत. आपण वेदांच्या परिचयामध्ये सुरुवातीच्या काही सेशन्स मध्ये पहिली ओळख करून घेतली शाखांची. प्रत्येक शाखाचा असं उच्चार करण्याचं शास्त्र हे त्याच्यामध्ये आहे. केवळ उच्चार नाही तर त्याच्यामध्ये काही व्याकरणाचे पण छोटे मोठे असे नियम हे प्रातिशाख्यामध्ये जसं प्रसंग पडेल तसं सांगितलेलं आहे. 5 वेदांची प्रातिशाख्य आहेत. ऋग्वेदाचं ऋग प्रातिशाख्य आज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये बाष्कल शाखा आज ऋग्वेदाची लुप्तप्राय झालेली आहे. केवळ त्याचा नावाने उल्लेख सापडतो. पण तिचं बाष्कल प्रातिशाख्य मात्र उपलब्ध आहे. किंवा शाकल शाखा जी दुसरी ऋग्वेदाची आहे तिच्यामध्ये अश्वलायनाचं प्रातिशाख्य उपलब्ध आहे. किंवा कृष्ण यजुर्वेद जर पाहिला तर तैत्तिरीय प्रातिशाख्य एक त्याचं आहे. शुक्ल यजुर्वेदामध्ये वाजसनेयीचं म्हणजे याज्ञवल्क्यांनी रचलेलं एक याज्ञवल्क्याचं आचार्थी वाजसनेयी प्रातिशाख्य वाजसनेयी प्रातिशाख्य पण उपलब्ध आहे. मैत्रायणी प्रातिशाख्य एक सामवेदाचं आहे. या व्यतिरिक्त पुष्पसूत्र म्हणून एक आहे सामवेदाचं आणि अथर्ववेदाचं पण एक अथर्व प्रातिशाख्य आहे. तर अशा पद्धतीची अजून पण काही 1-2-3 राणायनीय प्रातिशाख्य आहे, शंखायन प्रातिशाख्य अशी 2-3 प्रातिशाख्य उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या 5 वेदांमध्येही उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आपापलं उच्चारशास्त्र सांगितलेलं आहे. आपापलं व्याकरण त्या वेदाच्या परंपरेमध्ये शिकवलं जाणारं आणि शिकलं जाणारं असं व्याकरण पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. असं व्याकरण वेदांग आणि उच्चारशास्त्राचं शिक्षा वेदांग दोघांचं कंबाईंड असं संयुक्त असं एक प्रातिशाख्य ग्रंथांचा प्रकार आहे. याशिवाय केवळ शिक्षा ग्रंथ या नावाने ओळखले जाणारे 5 वेदांच्या परंपरेतले मिळून सुमारे 70 शिक्षा ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 70 शिक्षा ग्रंथ वेगवेगळ्या आचार्यांचे आहेत. त्याच्यामध्ये खुद्द पाणिनीचा एक आहे. व्यासांच्या नावावरती पण एक शिक्षा ग्रंथ आहे. नारद मुनींच्या नावावरती नारद मुनी किंवा नारद नावाचे आचार्य असतील, कुणी होऊन गेले असतील. नावांचा गोंधळ आपल्याकडे असतोच नेहमी. तर नारदांच्या नावावरती पण सामवेदाच्या परंपरेतला एक शिक्षा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हे सगळे उच्चार आणि स्वर व्यंजनांचा पठणाचा किंवा त्यांच्या शास्त्राचा अभ्यास एकदा होऊन गेला की नंतर बाकी उरलेलं सगळं गायनच आहे. आणि जसं मी आता म्हटलं की मंद्र, निषाद, षड्ज आणि कोमल ऋषभ ह्या 3 स्वरांव्यतिरिक्त सर्व 12 स्वर, 7 प्रमुख स्वर आणि 5 उपस्वर किंवा कणस्वर म्हणूया अशा 12 स्वरांचा पूर्ण विचार या नारदीय शिक्षेमध्ये सामवेदाच्या परंपरेमध्ये केलेला दिसतो. भारद्वाजांचा एक प्रमुख शिक्षा ग्रंथ आहे. आपिशल नावाचे एक आचार्य होते त्यांचा आहे. पाणिनीय शिक्षा ग्रंथ हा कुठल्या वेदाच्या परंपरेत प्रामुख्याने म्हणजे असं निश्चितपणे असं बसवता येत नाही. पण प्रामुख्याने ऋग्वेदाच्या परंपरेतले लोक पाणिनीचं शिक्षा वापरतात. ऋग प्रातिशाख्य जे आहे त्याच्या जोडीनंच पाणिनीय शिक्षा हा पण ग्रंथ वापरला जातो. तो ग्रंथ तसा मूलभूत आणि फार खोलवर विचार असा त्यामध्ये मांडलेला नाही जसा इतर शिक्षा ग्रंथांमध्ये आहे. केवळ शिक्षा किंवा उच्चारशास्त्राचं महत्व काय आहे हे ठसवण्यावरती अभ्यासकाच्या मनावरती ठसवण्यापुरता बहुतेक पाणिनीने तो एका अध्यायाचा ग्रंथ लिहिलेला आहे. एकच अध्यायाचा, एका अध्यायाचा एक काहीतरी 58-60 वगैरे श्लोक असतील एकूण. असा काही खूप मोठा पण नाहीये तो ग्रंथ, पण अतिशय मूलभूत. मगाशी मी सुरुवातीला ज्या 1.5 श्लोकाचा उल्लेख केला तो त्यातनंच उचललेला आहे. पाणिनी अजून काय काय सांगतो, छोटस एक उदाहरण सांगतो की स्वरांचा किंवा वर्णांचा उच्चार कसा करावा, किती नाजूकपणे किंवा काळजीपूर्वक करावा. की यथा व्याघ्री हरेत पुत्रान दंष्ट्राभ्याम न च पीडवे. व्याघ्री म्हणजे वाघीण. वाघीण जशी आपल्या बछड्यांना दातात उचलते, आपल्या दातांमध्ये उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून घेऊन जाते. ती पिल्लं अशी तिच्या इतक्या वेगाने चालू शकत नाही, तिच्या माग पळू शकत नाही अगदी लहान पाणी असताना. त्यामुळे ती वाघीण काय करते, आपल्या दातांनीच उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. पण त्या दातांनी त्या पिल्लांना कुठली जखम होणार नाही
ते त्यातून क्षतिग्रस्त होणार नाही याची ती पुरेपूर काळजी घेते, अत्यंत नैसर्गिकपणे. ते त्या वाघिणीला शिकवावं लागत नाही. त्या वाघिणीची आई, आजी, मावशी, सुईण कोणी तिला शिकवत नाही की हे बघ ग बाई पिल्लांना कसं उचलायचं दातांनी. शिकवावं लागत नाही, अत्यंत नैसर्गिकपणे. तशा पद्धतीने यथा व्याघ्री हरेत पुत्रान् दंष्ट्राभ्यां न च पीडयेत तद्वद वर्णाः प्रयोक्तव्या. त्या पद्धतीने वर्णांचा प्रयोग करावा, इतक्या काळजीपूर्वक आणि इतक्या नैसर्गिकपणे न चुकता वर्णांचा प्रयोग करावा, असं एक छोटं उदाहरण पाणिनी देतात. आता या व्यतिरिक्त आता मी जसं म्हटलं की शिक्षा ग्रंथ सुमारे 70 एक आहेत, तसं त्यामध्ये उपशिक्षा म्हणून पण एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मुख्य एखाद्या आचार्यांच्या परंपरेतल्या शिष्यांनी आपल्या आचार्यांकडनं सुटलेले किंवा काही स्वतःच्या चिंतनातनं भर घातलेले किंवा जसजसा काळ बदलत जाईल, काही शतकं उलटत जातील, तसतसे काही प्रचलित पद्धतींमध्ये किंवा प्रथा परंपरांमध्ये किरकोळ किरकोळ फरक पडत जातो. त्यातून त्यांनी काही अजून उपशिक्षा ग्रंथ पण लिहिलेले आहेत. असे आज मितीला लहान मोठे जवळजवळ 88 उपशिक्षा ग्रंथ आहेत. काही काही उपशिक्षा ग्रंथ तर अगदी 22-24 श्लोकांचे आहेत, इतके लहान आहेत. तर काही काही असे 240, 260 वगैरे श्लोकांचे पण आहेत. त्यामुळं लहान मोठ्या आकारांचे आहेत. हे 70 शिक्षा ग्रंथ सुद्धा असेच लहान मोठ्या आकारांचे आहेत. काही एका अध्यायाचे आहेत, काही 6-6 अध्यायांचे आहेत, लहान मोठे आहेत. पण हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावरती संस्कृत वाङ्मय आज उपलब्ध आहे. साहित्याचा जो परिचय आपण करून घेतोय त्याच्यामध्ये मुद्दाम हे सांगतोय. छंद हे जे दुसरं वेदांग आहे म्हणजे मीटर्स, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये कवितांच्या भाषेमध्ये आपण वृत्त म्हणतो, तसे वेदांच्या मंत्रांमध्ये किंवा वैदिक मंत्रांमध्ये काही वृत्त, त्यात तत्कालीन वृत्त, त्याला छंद असं नाव आहे, ते आपल्याला सापडतात. इथं काही वृत्तांची छंदांची नावं इथं दिलेली आहेत. गायत्री हा एक सर्वात पॉप्युलर म्हणूयात आपण, प्रसिद्ध असा छंद हा वेदांच्या वाङ्मयामध्ये किंवा संहितेमध्ये मंत्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुबलक वापरलेला दिसतो. त्यात 8-8 अक्षरांचा एक चरण किंवा एक पाद, असे 3च पाद फक्त, असे 8 त्रिक 24 अक्षर. अशा 24 अक्षरांचा हा गायत्री, जसा विश्वामित्रांचा तो सूर्याचा गायत्री मंत्र प्रसिद्ध आहे, तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. त्याला गायत्री म्हणूनच आपण म्हणतो, गायत्री मंत्र म्हणूनच. खरं तर त्याचं नाव, शास्त्रीय नाव वैदिक साहित्यामध्ये सगळीकडं सावित्री मंत्र असं आहे. सवित्र म्हणजे सूर्य, त्याचा तो गायत्री मंत्र म्हणून सावित्री असा त्या मंत्राचं नाव, संज्ञा आहे. त्याचा ऋषी विश्वामित्र आहे आणि तो इतका प्रसिद्ध आहे की त्याच मंत्राच्या आधारावरती उत्तर कालामध्ये इतर विविध देवतांचे पण असेच गायत्री मंत्र बनले. जसं लक्ष्मीचा गायत्री मंत्र वापरला जातो की तन्ना लक्ष्मी प्रचोदयात् किंवा तन्नो दंती प्रचोदयात्, गणपतीचा मंत्र वापरला जातो. शंखाचा असाच गायत्री मंत्र आहे, तन्ना शंखा प्रचोदयात्. असे सगळे गायत्री मंत्र वेगवेगळ्या देवतांचे आहेत. 8-8 अक्षरांचे 3 चरण, 24 अक्षरांचा गायत्री हा छंद आहे. तशाच पद्धतीने या 3 ऐवजी 4 चरण केले याचे 8-8 अक्षरांचे, आणि तसेच वृत्ताचे किंवा अक्षरांचे गण पडतील किंवा अक्षरांचा लघु गुरुक्रम साधारणपणे तसाच येईल. असे 3 ऐवजी 4 चरण केले की ते 32 अक्षरांचा अनुष्टुप छंद बनतो. अनुष्टुप छंदामध्ये पण प्रचंड मोठं मुबलक संस्कृत साहित्य उपलब्ध आहे. वैदिक साहित्यामध्ये, मंत्रांमध्ये, संहितांमध्ये तर आहेच, पण उत्तरकालीन सुद्धा प्रचंड मोठं साहित्य, रामायण महाभारत तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनुष्टुप छंदातच आहे. वेदांमधला अजून एक मोठा प्रसिद्ध किंवा मुबलक वापरला गेलेला छंद म्हणजे त्रिष्टुप, की ज्यामध्ये 11-11 अक्षरांचे 4 चरण, आणि जगती हा पण एक 12-12 अक्षरांचे 4 चरण असं आहे. बाकी बृहती, पंक्ती वगैरे तुरळक कुठे कुठे आढळणार आहेत. हे तसे ज्याला सिमेट्रिक म्हणतो आपण, समछंद म्हणतो, असे सिमेट्रिक छंद नाहीये बृहती आणि पंक्ती. बृहतीमध्ये कसं आहे, 8-8 अक्षरांचे 4 चरण येतात आणि मध्येच एक 12 अक्षरांचा एक चरण येतो, आणि पंक्तीमध्ये 8-8 अक्षरांचे 5 चरण येतात, 8-5 40 अक्षर होतात. असं ते वेगवेगळे त्यामध्ये व्हेरिएशन्स, कॉम्बिनेशन्स आहेत. काही आता हे सगळे वेदांमधले जे मंत्र आहेत हे त्या ऋषीला, म्हणजे त्याच्या द्रष्ट्या ऋषीला
हे कुठल्या तरी ध्यानावस्थेत असतील कदाचित, किंवा अत्यंत आनंदाच्या अवस्थेत असतील कदाचित, किंवा कुठल्या तरी एका उन्मनी अवस्थेमध्ये दिसलेले किंवा स्फुरलेले. त्यांनी ते रचलेले नाहीये. ट लाट री ला री करत जन म्हणे कविता करी, अशा पद्धतीने पाडलेल्या कविता नाहीये. कुंभार जसा साच्यामध्ये चिखल घालतो आणि विटा पाडत जातो, तसे ते कविता पाडणारे वृत्तामधनं असे जे आजकालचे काही आधुनिक कवी दिसतात, तसे हे प्राचीन ऋषी नाहीयेत. वेदांमधले मंत्रदृष्टे ऋषी तसे नाहीयेत. मंत्रद्रष्टे हे त्यांना मंत्र दिसलेले, स्फुरलेले. तर त्या उन्मनी अवस्थेमध्ये जे काही स्फुरलं त्यांच्या प्रतिभेला, ते छंदशास्त्राचा प्रत्येक नियम पाळूनच स्फुरलेलं असेल असं काही नाही. कधी कधी त्यामध्ये थोडं 19-20 पुढं मागं झालेलं दिसतं आपल्याला. उदाहरणार्थ गायत्री छंद जो 24 अक्षरांचा आहे, क्वचित एखाद्या मंत्रामध्ये 23च अक्षर आहे, क्वचित एखाद्या मंत्रामध्ये 25 अक्षरं दिसतील. जसं मी सुरुवातीला सावित्री मंत्राचा उल्लेख केला, प्रसिद्ध गायत्री मंत्र ज्याला आपण म्हणतो तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र 24 अक्षरांचा नाही, तो 23च अक्षरांचा आहे. त्यात एक अक्षर कमी आहे. एवढा प्रसिद्ध गायत्री छंदाच्याच नावाने ओळखला जाणारा गायत्री मंत्र विश्वामित्रांचा, पण त्यांना ज्या उन्मनी अवस्थेमध्ये तो स्फुरला, दिसला, त्या अवस्थेमध्ये झाली चूक. त्यांनी काही मुद्दाम ठरवून 24 अक्षरांचा पाडूयात मंत्र एक असं म्हणून कुंभार जशी एक वीट पाडतो तसा नाही पाडलेला मंत्र तो. आणि त्यामुळं ते नियम पाळणं याच्या फंदात हे ऋषी पडलेले दिसत नाही, आणि तेच योग्य आहे. आणि त्यामुळे ते तसेच मंत्र त्या ऋषीच्या मुखातून बाहेर पडलेले पुढे गुरु शिष्य परंपरेमध्ये तशाच पद्धतीने त्याचं अध्ययन अध्यापनाच्या परंपरेने आजपर्यंत आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे. मग असं एखादं अक्षर कमी जास्त असेल तर त्याचं तसं लक्षण सांगितलं जातं. जर एखादं अक्षर कमी असेल, जसं या सावित्री मंत्रामध्ये आहे, सूर्याच्या गायत्री मंत्रामध्ये 23च अक्षर आहे, त्याला निचृत म्हणतात, निचृत गायत्री. एखाद्यामध्ये एखादं अक्षर जास्तीचे येतं, त्याला भुरिक म्हणतात, भुरिक अनुष्टुप किंवा भुरिक त्रिष्टुप. भुरिक त्रिष्टुप म्हणजे 45 अक्षर. 4 पैकी कुठल्या तरी एका चरणामध्ये 11 ऐवजी 12वं अक्षर आलेलं असतं, आणि मग तो 44 ऐवजी 45 अक्षरांचा बनतो. असे आहेत, त्याचे असे उपप्रकार पण त्यांनी केलेले. आचार्य पिंगल नावाचे एक होते, त्यांनी यावरती एक छंदशास्त्रावरती एक ग्रंथ लिहिलेला आहे, छंदशास्त्र नावाचाच आहे, आणि याचं सविस्तर वर्णन त्यांनी त्याच्यावरती केलेलं आहे. पिंगल किंवा पिंगल नाग अशा नावाने पण पुढं पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. छंद आणि वृत्तांची पण त्यांनी सविस्तर वर्णन केलेली. पिंगलांनी जेव्हा छंदशास्त्र लिहिलं, तो ग्रंथ लिहिला, त्यांच्या आधीपासूनच्या परंपरेमध्ये हा ग्रंथ प्रचलित असावा असं दिसतं, कारण हे काही त्यांनी स्वतःहून लिहिलेलं सगळं असं वाटत नाही तो ग्रंथ वाचताना. ते त्यांनी कुठल्या तरी गुरु शिष्य परंपरेतनं ते शिकत आलेले आणि स्वतः लिहिलेलं असं ते दिसतं. आज आपण ज्याला कवितांची वृत्त म्हणतो, तर त्या वृत्तांची पद्धत या छंदांमधून इव्हॉल्व्ह होऊन, किंवा ज्याला आपण इव्हॉल्युशन किंवा त्याचा क्रमिक विकास म्हणतो, त्यातनं वृत्तांमध्ये, वृत्तशास्त्रामध्ये त्याचा क्रमिक विकास झालेला दिसतो, आणि त्यातून असंख्य वृत्त पडलेली दिसतात. तर त्या वृत्तांची पण अशी त्यांची लक्षणं आणि वर्णनं अशी त्यांनी पिंगलांनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत, सूत्ररूप दिलेली आहेत. सुमारे 150हून अधिक वृत्त त्यांनी त्यांच्या छंदशास्त्रामध्ये दिलेली आहेत. केदार भट्ट नावाचा एक अजून एक विद्वान आचार्य पुढच्या अजून उत्तर काळात होऊन गेले, त्यांनी सुद्धा वृत्त रत्नाकर नावाचा एक सविस्तर ग्रंथ यावरती लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पिंगलांनी काय केलंय, पिंगल नागांनी छंदशास्त्रामधले जे वृत्त दिलेली आहेत त्यांनी ती सूत्ररूप वृत्त वर्णन केलेली आहे. पण वृत्तरत्नाकरामध्ये मात्र केदार भट्टांनी एखाद्या वृत्ताचं लक्षण सांगायचं असेल तर ते त्याच वृत्तामध्ये लिहून लक्षण सांगितलेलं. त्यामुळे ते लक्षणाचं सूत्र पाठ केलं की ते वृत्त कसं काम करतं किंवा कसं चालतं, त्याचा लघुगुरुक्रम कसा आहे, 3-3 अक्षरांचे गण पडतात, आणि लघुगुरु यांचे 3 अक्षरांचे परमिटेशन कॉम्बिनेशन केले की जे जितके गण बनतात त्यांचा क्रम हा त्या वृत्ताच्याच नियमामध्ये बसवून त्यांनी त्याची लक्षणं लिहून दाखवलेली आहे, आणि त्यामुळे तो मोठा जास्त उपयुक्त ग्रंथ आहे. त्यांनी वैदिक छंदांची चर्चा कुठं केलेली नाही, पण कुठल्या छंदाच्या कॅटेगरीमध्ये कुठलं वृत्त येतं हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. जसं त्रिष्टुप छंद आहे, 11 अक्षरांचा चरण आहे,
तर 11 अक्षरांच्या चरण एक जरी म्हटलं तरी त्या 11 अक्षरांमध्ये अक्षर गणवृत्त जर पाडायला गेलो तर वेगवेगळी वृत्त बनलेली दिसतात आपल्याला. आणि तितकी त्यामुळं ती त्रिष्टुप ही वृत्तांची एक जाती त्यांनी सांगितलेली आहे, छंद असं न म्हणता. आणि मग त्याच्या अंतर्गत त्यांना जेवढी त्यांच्या काळामध्ये वृत्त माहिती होती, प्रचलित होती, ती सगळी दिलेली आहेत. त्याच्यावरती 1-2 भाष्य पण उपलब्ध आहेत. त्या भाष्यांमध्ये त्या वृत्तांची उदाहरणं पण दिलेली आहेत. त्याच्यामध्ये मात्रा वृत्त आहेत, अक्षरगण वृत्त आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा समवृत्त म्हणजे चारही चरण एक समान पद्धतीने असणार आहे, किंवा अर्धसमवृत्त म्हणजे पहिला आणि तिसरा चरण समान आणि दुसरा आणि चौथा चरण मात्र थोडासा वेगळा, असा अर्धसमवृत्तांचं पण वर्णन त्यामध्ये दिसतं. विषमवृत्त म्हणजे चारही चरणांचा एकमेकांशी काही संबंध नाही लक्षणांचा, चारही चरणांमध्ये त्या वृत्ताची लक्षणं वेगळी, अशी विषमवृत्त पण त्यामध्ये दिसतात. असे प्रकार आहेत. एकूण 215 वृत्त या केदार भट्टांनी दिलेली आहेत. आणि त्या व्यतिरिक्त वृत्तांचा एक अभिनव प्रकार पण त्यांनी सांगितलेला आहे. तो पिंगल नागांनी पण सांगितलेला आहे. त्याला दंडक असं नाव आहे, की ज्यामध्ये न हा गण जो आहे तो आधी 2दा येतो आणि र हा गण त्याच्या पुढे किमान 7 वेळा किंवा अधिक वेळा. म्हणजे पिंगल नागांनीच त्याचं लक्षण देताना दंडको नवराह असं दिलेलं आहे. 9 म्हणजे द्विवचन, 2 न गण, आणि पुढं रहा म्हणजे अनेक र गण, किमान 7 किंवा 8, 9, 10 वगैरे वगैरे. आणि मग चंडवृष्टी प्रयात नावाचा पहिला दंडक आहे आणि तिथपासून मग एक 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 दंडक सुरू होतात. आणि मग भागवताच्या काही मला वाटतं 5व्या-6व्या स्कंदामध्ये अशी काही दंडकाची उदाहरणं भागवतामध्ये, भागवत पुराणामध्ये आलेली दिसतात आपल्याला. तर अशी 13 दंडकांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यात पुढे ते जाऊन असं सांगतात केदार भट्ट की 999 अक्षरांपर्यंत एक चरण, अशा 4 चरणांचा एक श्लोक एवढा प्रचंड आडवा तिडवा महान, एवढं प्रचंड मोठा एक श्लोक असू शकतो. आणि तिथपर्यंत तुम्ही थोडक्यात स्काय इज द लिमिट असं ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, असं त्यांनी केदार भट्टांनी सांगितलेलं. पुढचं जे वेदांग आहे निरुक्त, की ज्याला आपण व्युत्पत्तीशास्त्र म्हटलं, इंग्रजीमध्ये ज्याला एटिमॉलॉजी म्हणतात, ते वेदांग आहे. त्याच्यामध्ये शब्दांचा मूळ अर्थ कसा बनत आला, तो कसा इव्हॉल्व्ह झाला, तो कसा विकसित होत गेला मूळ धातूपासून, असा त्यांनी अर्थ लावण्याचा शास्त्र एक विकसित त्या वैदिक काळामध्ये होत गेलेलं आहे. ते निरुक्त नावाचं वेदांग आहे. तर त्याच्या आधी एक निघंटू नावाचा शब्दकोश प्रचलित होता, की ज्यामध्ये केवळ वैदिक शब्द आपल्याला आढळतात. ज्याची सुरुवात गौह म्हणजे गाय, गाय किंवा बैल म्हणा, उभयलिंगी शब्द येतो. स्त्रीलिंगी वापरला तर गाय, पुल्लिंगी वापरला तर बैल, अशा अर्थी गौ पासून तो सुरू होतो. मुळात तो वैदिक साहित्यामध्ये गौ हा शब्द वापरलाय, तो गाय अशा अर्थी तर वापरलाच आहे अधिभौतिक किंवा ह्याच्यात, पण अधिदैविक अर्थाने तो पृथ्वी अशा अर्थी पण वापरलेला आहे. पृथ्वीला सुद्धा गौ हा शब्द वापरलेला आहे. आणि या निरुक्तामध्ये त्याची व्युत्पत्ती पण दिलेली आहे. आणि असे तिथपासून तो सुरू होतो. ते अनेक शेकडो शब्दांचा तो मोठा शब्दकोश आहे, अनेक अध्यायांमध्ये विभागलेला आहे. आणि त्या क्रमाने मग एक 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 शब्दाची व्युत्पत्ती किंवा व्याख्या सांगत जायची, असा या निरुक्त या ग्रंथाचा विषय असतो. यास्क नावाचे एक आचार्य होऊन गेले, त्यांचा एक निरुक्त ग्रंथ निरुक्त याच नावाचा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये अर्थातच पहिल्या पूर्व भागामध्ये निघंटू पूर्ण दिलेला आहे. गौ शब्दापासून सुरू होऊन शेवटी देवताध्यायापर्यंत विविध देवतांची नावं आणि असा शब्दकोश दिलेला आहे. आणि मग क्रमाने एक एका शब्दाची व्याख्या पुढे 12 अध्यायांमध्ये व्याख्या देत गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग शेवटच्या 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये काही देवतांची वर्णनं आणि त्यांच्या नावांच्या व्युत्पत्ती आणि त्याचे वेदांमधले मंत्र, त्यांची उदाहरणं म्हणून, असा म्हणजे निघंटूतल्या प्रत्येक शब्दाच्या व्याख्येनंतर, व्युत्पत्तीनंतर त्याचं एक एक वैदिक मंत्रातलं किंवा ब्राह्मण ग्रंथांमधलं उदाहरण, असं या निरुक्ताची रचना आहे ग्रंथाची. आज यास्कांचा हा एकमेव ग्रंथ उपलब्ध आहे. याचा अर्थ तो एकमेव लिहिण्यात आलेला होता असा अर्थ होत नाही. यास्काचार्यांनी त्यांच्या निरुक्तामध्ये जवळजवळ 7-8 इतर पूर्वाचार्यांचा उल्लेख केलेला आहे. गार्गे आहेत, शाकटायन आहेत, अशी वेगळी वेगळी नावं त्यामध्ये आलेली दिसतात आपल्याला. आणि हे कदाचित त्यांचे समकालीन आचार्य असावेत किंवा गुरु परंपरेतले पूर्वीचे आचार्य असावेत, काही पिढ्यांच्या मागचे पण आचार्य असावेत. पण निरुक्तांची परंपरा काही यास्कांनी सुरू केलेली नाही, हे अगदी स्वच्छपणे त्यातनं कळतं. यास्कांचा काळ हा इसवी सन पूर्व साधारण 6व-7व शतक असा मानला जातो.
आणि म्हणजे तो पाश्चात्य पद्धतीनुसार मानला जातो. भारतीय पद्धतीनुसार जर ती काळाची रेषा क्रोनॉलॉजी जर टाइमलाईन प्लॉट करायची ठरवली तर तो सुमारे 1300 ते 1800 वर्ष त्याच्याही पेक्षा मागं जे इसवी सन पूर्व 2500 पर्यंत तो पाठीमागं नेता येतो. त्याला पाश्चात्य विद्वान या असल्या क्रोनॉलॉजीला किंवा काळाच्या रेषेला मान्यता देत नाही. अनेक प्रश्न उत्पन्न करतात, त्याची उत्तरं भारतीय संशोधकांनी दिलेली आहेत. पण इतक्या प्राचीन काळातले हे जे यास्काचार्य होते त्यांच्याही अनेक शतकं किंवा अनेक पिढ्या आधीपासून ही निरुक्ताची किंवा व्युत्पत्ती शास्त्राची परंपरा वेदांगांमध्ये स्थान पटकावून बसलेली होती असं मात्र नक्की दिसतं. हे त्यातनं अगदी क्लिअर स्पष्ट होतं, अगदी स्वच्छ दिसतं आपल्याला. पण काळाच्या ओघात ते बाकीचे ग्रंथ कुणाचे काही टिकलेले नाहीये. गुरु शिष्य परंपरेतनं शिकण्यातनं अध्ययनातनं निसटले असावेत किंवा लुप्त झाले असावेत किंवा मध्यंतरी काही इस्लामी आक्रमणाच्या कालखंडामध्ये मोठी ग्रंथसंपदा जी जाळून नष्ट करण्यात आली, आक्रमकांनी केली, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठं नुकसान आपल्या परंपरेचं झालेलं आहे, वैदिक परंपरेतलं भारतीयांचं. तर त्याच्यामध्ये असे काही ग्रंथ लुप्त झालेले असू शकतात किंवा टिकलेच नाहीत. पण काळाच्या ओघात टिकलेला असा यास्काचार्यांचं नियुक्त हा एकमेव ग्रंथ आज आपल्या हातामध्ये उपलब्ध आहे. व्याकरण हे एक पुढचं जे वेदांग आहे त्याच्यामध्ये प्राचीन काळी एक व्याडी किंवा व्याली नावाचे आचार्य होते, त्यांचं व्याकरण प्रचलित होतं. साधारण एखाद्या पिढीनंच पुढं पाणिनी होऊन गेले. अनेक विद्वानांचं किंवा अभ्यासकांचं असं मत आहे की तसं नाही, पाणिनीच्या नंतर व्याडी होऊन गेलेले किंवा व्याली आचार्य होऊन गेलेले. आणि व्याडींनी पाणिनीचा उल्लेख केलेला आहे, काही सूत्र पाणिनीची अष्टाध्यायी म्हणून त्यांनी जो व्याकरणावरचा ग्रंथ लिहिला त्याच्यातली उद्धृत केलेली आहे. काही उत्तरकालीन अगदी अलीकडच्या अभ्यासकांचं मत असं आहे की ते प्राचीन आधीच्या काळातले असावे. आता तो वाद आहे आणि त्याच्या किंवा विवादास्पद आहे. अनेक आचार्यांच्या मध्ये त्यात काही वाद नाही, आधी पाणिनी नंतरच व्याडी. पण असे काही पूर्वाचारी आहेत ज्या पूर्वाचार्यांचा उल्लेख मगाशी मी निरुक्ताच्या ह्याच्यात सांगितला, यास्काचार्यांनी त्यांच्या निरुक्तामध्ये केलेला आहे. त्यातल्याच अनेक पूर्वाचार्यांचा उल्लेख पाणिनींनी सुद्धा त्याच्या अष्टाध्यायीमध्ये केलेला आहे. पाणिनींचा जो अष्टाध्यायी नाव जसं सांगतं तसं 8 अध्यायांचा तो ग्रंथ आहे. एक प्रत्येक अध्यायामध्ये असंख्य सूत्र किंवा प्रत्येक अध्यायाचे 4-4 पाद किंवा त्याला पाद म्हणजे चरण, पाय म्हणतो आपण, 4-4 चरण आणि 4-4 पाद आणि असे 8 अध्याय असा तो मोठा अष्टाध्यायी ग्रंथ आहे. सुमारे 3900हून अधिक सूत्र, एवढी मोठी सूत्रसंख्या आहे त्याच्यामध्ये. 4000 म्हणूयात आपण जवळपास. इतका प्रचंड मोठा तो सूत्ररूप ग्रंथ आहे आणि ते बहुधा यास्काचार्यांचे समकालीन असावेत असं अनेक अभ्यासकांचं मत आहे आणि ते अगदी स्वाभाविक आहे. कारण दोघांनी ज्या पूर्वाचार्यांचा उल्लेख केलाय तो समानच आहे आणि अगदी फार थोडा फरक आहे. क्वचित एखाद दुसरं नाव यांनी घेतलंय पण त्यांनी घेतलेलं नाही आणि क्वचित अजून एखाद दुसरं नाव त्यांनी घेतलंय पण यांनी घेतलेलं नाही, अशी आहेत. पण ते समकालीन असावेत किंवा अगदी एखाद्या पिढीचा फरक असावा असं त्यांना वाटतं. त्यामुळे पाणिनींचा काळ सुद्धा यास्कांप्रमाणेच इसवी सन पूर्व 7वं किंवा 6वं शतक पाश्चात्य परंपरेनुसार, पाश्चात्य अभ्यासकांनुसार आणि भारतीय अभ्यासकांनुसार एक 1500 ते 1800 वर्ष अजून मागं नेता येत. पाणिनींचं व्याकरण हे त्या परंपरेनुसार जसं यास्कांचं निरुक्त आज एकमेव उपलब्ध आहे आपण बघितलं, तसं पाणिनीचं व्याकरण सुद्धा इतक्या प्राचीन काळापासूनच चालत आलेलं एकमेव उपलब्ध आहे. इतर ज्या ज्या पूर्वाचार्यांचे किंवा समकालीन आचार्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांचे सुद्धा व्याकरण ग्रंथ असावेत, त्या काळी प्रचलित असावेत. नंतर सुद्धा काही काळ कदाचित टिकले असतील, पण आज काळाच्या ओघामध्ये ते काही टिकलेले नाही. जे टिकलेले त्यामध्ये एकमेव पाणिनीचा अष्टाध्यायी आहे. पण पाणिनीचा काळ हा वैदिक काळापासून खूप अलीकडचा आहे. नंतरचा उत्तरकालीन असल्यामुळं वैदिक काळातलं जे व्याकरण होतं, जे वेदांमध्ये मंत्र भागांमध्ये संहितेमध्ये दिसतं आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिसतं, ते वैदिक व्याकरण. ते थोडं आजच्या संस्कृत व्याकरणापेक्षा म्हणजे पाणिनीय व्याकरणापेक्षा बरचसं वेगळं आहे. काही मूलभूत स्वरूपाचे फरक आहेत त्याच्या व्याकरणामध्ये आणि ते पुढं मग इतर कुठल्या साहित्यामध्ये वापरलेले दिसत नाही. संहिता आणि ब्राह्मणांमध्ये मुबलक आहे. उपनिषदांमध्ये सुद्धा जी ब्राह्मण ग्रंथाचा किंवा आरण्यकाचा भाग जे उपनिषद आहेत
जसं ऐतरेय उपनिषद आहे किंवा ईशावास्य उपनिषद आहे, तैत्तिरीय उपनिषद आहे, अशा काही जी उपनिषद कुठल्या ना कुठल्या ब्राह्मण ग्रंथाचे किंवा आरण्यक ग्रंथाचे भाग आहेत त्याच्या अंतर्गत येतात. अशा उपनिषदांमध्ये सुद्धा हे वैदिक काळातलं व्याकरण दिसतं आपल्याला. आणि इतर नंतरच्या उपनिषदांमध्ये मात्र ते दिसत नाही. ते थोडं थोडं पाणिनीय व्याकरणाच्या जवळ चाललेलं दिसतं. थोडी थोडी डेव्हिएशन्स असतात. त्याला मग आपण आर्ष संस्कृत किंवा आर्ष व्याकरण म्हणतो आणि सोडून देतो. पण पाणिनीय व्याकरण हे तिथपासून पाणिनी जेव्हा लिहिलं तेव्हापासून आजतागायतपर्यंत चालत आलेलं आहे आणि तेच त्या परंपरेमध्ये उपलब्ध आहे. वैदिक संस्कृत भाषेतलं आता जे मी म्हणतोय ते त्या काळातलं मात्र जे व्याकरण होतं ते तसंच्या तसं सांगणारा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. आणि व्याकरणामध्ये पाणिनीय व्याकरणाच्या आधारे काही थोडे आडाखे बांधून अगदी अर्वाचीन काळातल्या काही व्याकरण तज्ञांनी विद्वानांनी वैदिक व्याकरण कसं असेल, कसं असू शकेल, काय नियम साधारण होते त्याचे, असे काही आजच्या आधुनिक काळामध्ये लिहून ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये पंडित सातवळेकर असतील, श्रीपाद दामोदर सातवळेकर, आणि काशीमधले म्हणजे वाराणसी मधले एक दोन अलीकडच्या काळातले आचार्य आहेत, त्यांचे चौखंबा किंवा मोतीलाल बनारसीदास प्रकाशनांनी प्रकाशित केलेले काही ग्रंथ आहेत वैदिक व्याकरणाचे, अलीकडच्या काळातली पुस्तक आहेत. तर ते सुद्धा संस्कृत वाङ्मयाचा भाग म्हणून आपण अवश्य अभ्यासावं आणि वाचावं इच्छुकांनी. तर आणि मगाशी जसं मी शिक्षा ग्रंथांचा उल्लेख करताना प्रातिशाख्य सांगितलं, तसं प्रत्येक वेदाचं आपापलं प्रातिशाख्य तर आहेच. त्याच्यामध्ये उच्चारशास्त्र म्हणजे शिक्षा हे जी शिकवलेली आहे त्याच्यासोबतच व्याकरण सुद्धा थोडंफार त्या त्या वेदाच्या परंपरेतलं सांगितलेलं आहे. अष्टाध्यायीवरती कात्यायन नावाच्या एका विद्वानांनी काही वार्तिकं लिहिलेली, म्हणजे काही भर घातली किंवा बदल सुचवलेले. तर पतंजली नावाचे एक पुढचे एक आचार्य होऊन गेले, अतिशय सुप्रसिद्ध, सगळ्यांना नाव माहितीये. साधारण इसवी सन पूर्व 3रं ते 2रं शतक असा साधारण शुंगांचा जो काळ म्हणतात त्या काळाशी समकालीन हे पतंजली आचार्य होते, विद्वान होते. त्यांनी त्या पाणिनीच्या अष्टाध्यायीवरती व्याख्या किंवा भाष्य लिहिलेलं. अष्टाध्यायी हा मुळात 4000 सूत्रांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यावरचं भाष्य सुद्धा त्याचं नावच जसं सांगतं तसं ते महाभाष्य आहे. अतिशय प्रचंड मोठं अवाढव्य आकाराचं ते भाष्य आहे. आज आपण जर दुकानामध्ये गेलो आणि ते पतंजलीचं महाभाष्य द्यावं म्हणून दुकानदाराला विनंती केली तर तो असा एवढा मोठा गठ्ठा आपल्या समोर आदळेल, एवढा मोठं ते महाभाष्य बनतं. त्याचं खूप खंडांमध्ये ते प्रकाशित केलेलं आहे, अनेक प्रकाशकांनी मिळतं. भांडारकर मध्ये पण आहे, वाराणसीतल्या काशीतल्या काही प्रकाशनांनी दिलेलं आहे, ते प्रकाशित केलेलं आहे. पण प्रचंड मोठं आहे. उत्तर काळामध्ये असंख्य आचार्यांनी किंवा विद्वानांनी पाणिनीय व्याकरणावर आधारित आपापले व्याकरण ग्रंथ लिहिलेले आहेत. पाणिनीच्या व्याकरणातून कुठंही एकही डेव्हिएशन न घेता हे सगळे व्याकरण ग्रंथ बनलेले आहेत. त्याच्यामध्ये भर्तृहरी या एका राजकवीचं नाव येतं. भट्टोजी दीक्षित नावाचे एक विद्वान होऊन गेले, सिद्धांत कौमुदी म्हणून त्यांचा एक ग्रंथ आहे, आणि एक छोटा भाष्य ग्रंथ दुसरा पण आहे. वरदराज नावाचे आचार्य होते ज्यांनी भट्टोजी दीक्षितांची सिद्धांत कौमुदी सुद्धा, मुळात सिद्धांत कौमुदी कशी बनली तर पाणिनीचा अष्टाध्यायी खूप अवाढव्य आहे, सामान्य अभ्यासकाला शिकणं अवघड आहे, म्हणून भट्टोजी दीक्षितांनी त्यातली काही निवडक सूत्र बाजूला काढली आणि तेवढाच संग्रह केला आणि व्याकरण शिकवलं, त्याला सिद्धांत कौमुदी नाव दिलं. पण ती सिद्धांत कौमुदी सुद्धा पुढच्या उत्तर काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना जड वाटायला लागली. पाणिनीचं अष्टाध्यायी तर अजूनच लांबची गोष्ट. त्यामुळं वरदराज नावाच्या आचार्यांनी एक लघु सिद्धांत कौमुदी म्हणून ग्रंथ लिहिला की जो सिद्धांत कौमुदीतली अजून काही सूत्र थोडीशीच निवडक वेचून घेतली आणि त्याच्यावरती स्वतःची व्याख्या लिहिली वरदराजाने. आणि मग नंतर कदाचित वाटलं असेल की नाही, अजून काही भर थोडी घालायला हवी, म्हणून अजून काही थोडी भर घालून एक मध्य सिद्धांत कौमुदी असा पण एक ग्रंथ बनला. वामन नावाचे आचार्य होते. अजून असंख्य आचार्य अनेक लोकांचे आहेत. भट्टोजी दीक्षितांचे एक प्रौढ एक मनोरमा हे एक आहे, त्याच्यावरती पंडितराज जगन्नाथ नावाचा मध्ययुगीन काळातला एक विद्वान होऊन गेला. त्यांनी त्यातल्या व्याकरणातल्या काही तत्वज्ञानात्मक मतांचं खंडन करणारा पण ग्रंथ लिहिलेला आहे. असे एकमेकांचं खंडन आणि स्वतःचं मंडन करणारे पण आचार्य होऊन गेले. पण ह्या सर्वांनी मूलभूत जे धरलेले पायाभूत ते पाणिनीय व्याकरणच. ज्योतिष हे एक ग्रंथ आहे. लगध नावाचे एक आचार्य होते ज्यांनी वैदिक ज्योतिषांचा एक छोटा ग्रंथ लिहिलेला आहे.
त्याच्यामध्ये कालमापन हे एक मुख्य, मुहूर्त निर्णय असा एक त्याचा विषय मुख्य. मुहूर्त म्हणजे कुठला काळ कसा ओळखायचा त्याचा निर्णय करणारा, कालमापन शिकवणारा हा ज्योतिष ग्रंथ आहे. उत्तरकालीन ज्योतिष ग्रंथ खूप सापडतात. लगदाच्या ज्योतिषामध्ये 28 नक्षत्रांचा उल्लेख आहे, क्रमाने यादी आहे. आणि त्या 28 नक्षत्रांच्या 28 देवता सांगितलेल्या आहेत. आणि प्रत्येक देवता कोणतं कोणतं फल देते, त्या त्या नक्षत्रात केलेल्या कामांना कोणत्या कोणत्या प्रकारची फलं मिळतात असं पण दिलेलं आहे. पण मुख्य फलज्योतिष हा त्याचा विषय नसून त्याचा मुख्य विषय हा मुहूर्त निर्णय किंवा काल निर्णय, काळाची निश्चिती असा आहे. आणि एका सेकंदाचे किंवा अतिशय छोटे छोटे भाग, घटा, त्याच्या आधी पळे किंवा पल किंवा त्याच्या आधी विपल, असे छोटे छोटे लहान लहान भाग ज्याला आपण आज मिली सेकंद, मायक्रो सेकंद म्हणतो, की ज्याच्यामध्ये त्रुटीपर्यंत खालती अगदी काही मायक्रो सेकंदांमध्ये जाणारा किंवा मिली सेकंद असेल कदाचित फार तर, इथपर्यंत जाणारा हा काळाचा छोटासा अंश, इथपासून ते मग वर्ष, तप आणि मग त्याच्या वरती, वर्षाच्या वरती 5 वर्षांचं एक युग, इथपर्यंत त्यांनी कालमापन दिलेलं आहे. लगदांनी जे वैदिक ज्योतिष दिलेलं आहे त्याच्यामध्ये युग ही संकल्पना केवळ 5 वर्षांची आहे. आज आपण जे 4,32,000 वर्षांचं कलियुग म्हणतो, ही नंतर उत्तरकालीन ज्योतिष जे मी म्हणतोय त्याच्यामध्ये अनेक आचार्य होऊन गेलेले आहेत. त्या पुढच्या आचार्यांनी त्यांची जी मतं सांगितलेली आणि त्यांनी युगाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या संकल्पनेला युग म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये आर्यभटांचा प्रथम क्रमांक लागतो. त्यांनी अशी संकल्पना केली की सूर्याचा मोठा भाग वेगळा होऊन निघाला आणि त्यातून ग्रह बनले. आणि सगळे ग्रह जेव्हा काळाची सुरुवात झाली, काळ व्हायला लागला, काळ जेव्हा टिकिंग सुरुवात झाला, टिक करायला सुरुवात झालं, कॉस्मिक क्लॉक, वैश्विक घड्याळ, तेव्हा हे सगळे ग्रह एका रेषेत होते, सूर्यापासून बरोबर एका रेषेत. आणि तिथपासून काळ सुरू झाला. आणि त्यामुळं प्रत्येक ग्रहाची गती जरी वेगळी वेगळी असली तरी कधीतरी पुन्हा सगळे ग्रह एका रेषेत येतातच. तर तो पुन्हा सगळे ग्रह एका रेषेत येण्यापर्यंतचा जो काळ आहे, म्हणजे प्रत्येक ग्रहाच्या गतीचा जर मसावी काढला तर तो जो काळ बनतो तो म्हणजे एक युग आहे. आणि तो 10,80,000 वर्ष असा आर्यभटांनी सांगितलेला आहे. त्यांचा आर्यभटीय नावाचा ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सगळे ग्रह, नक्षत्र, वार आणि त्यांच्यावर आधारित कालमापनाची वेगवेगळी गणितं, त्याच्यामध्ये ग्रहणाची कॅल्क्युलेशन्स, कुठलं ग्रहण कसं होतं, कधी होऊ शकतं, कशाने होतं, त्याचे अतिशय कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स, ज्याला स्पॅशियल ट्रिगोनोमेट्री म्हणजे त्रिमितीय ज्यामिती किंवा ट्रिगोनोमेट्री, त्रिकोणमिती ज्यामध्ये उपयोगात आणली जाते आज, ती सगळी गणितं, कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स ही त्यांनी त्यामध्ये दिलेली आहेत. आर्यभटांनी जशी दिलेली तशी सिद्धांत, एक सिद्धांत ग्रंथ, एक पंचसिद्धांत होऊन गेलेले आहेत. आणि त्या सर्वांमध्ये अशी ही कालमापनाची ही वेगवेगळ्या प्रचलित त्या काळातल्या पद्धती आणि त्यांनी कालमापनाची गणित आणि सगळेच असे भास्कराचार्य पहिले, भास्कराचार्य दुसरे, आर्यभट्ट पुन्हा दुसरे, त्यानंतर वराहमिहिर नावाचे एक आचार्य होऊन गेलेले. या सगळ्यांनी वेगवेगळ्या लोकांनी आपापली उत्तरकालीन ज्योतिष शास्त्रावरची ग्रंथरचना केली आणि वैदिक काळातले लगदांचं ज्योतिष आहे ते अजून पुढे घेऊन गेलेले आहेत हे लोक. ते मुळातून वाचण्याजोगे हे ग्रंथ आहेत आणि आपण सर्वांनी ते आवर्जून वाचावेत. पुढचं जे एक वेदांग आहे त्यामध्ये कल्प म्हटलेलं आहे, 6वं वेदांग, ज्याला मी प्रोसेस मॅन्युअल्स किंवा प्रोसिजर मॅन्युअल्स, युजर मॅन्युअल्स म्हटलं. त्याच्यामध्ये गृह्यसूत्र, श्रौतसूत्र वगैरे सूत्रग्रंथ येतात आणि ते सूत्ररूपाने काही या सगळ्या प्रक्रिया किंवा रेसिपीज किंवा प्रोसेसेस या त्यांनी दिलेल्या आहेत. गृह्यसूत्र हा जो पहिला प्रकार येतो, त्या पहिलं अंग येतं त्या वेदांगाच्या अंतर्गत, कल्प वेदांगाच्या अंतर्गत, त्याच्यामध्ये गृहस्थी लोकांनी घरच्या घरी करण्याचे जे विधी आहेत किंवा संस्कार आहेत छोटे छोटे, ते त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आज 5 वेदांच्या परंपरेमध्ये जवळजवळ 12-13 आचार्यांनी लिहिलेली गृह्यसूत्र आज उपलब्ध आहेत. 5 वेदांच्या परंपरेतली 12-13 गृह्यसूत्र उपलब्ध आहेत. काही अपूर्ण त्रुटीत अवस्थेमध्ये उपलब्ध आहेत पण आहेत, आणि काही संपूर्णपणे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आज आपण प्रामुख्याने ज्याला 16 संस्कार म्हणतो, त्या 16 संस्कारांची यादी त्यामध्ये दिलेली. सगळ्या वेदशाखांमधली ही जी वेगवेगळी आज विविध आचार्यांची गृह्यसूत्र उपलब्ध आहेत
त्याच्यामध्ये 16 हा आकडा नेमकेपणानं खरं तर कोणीच दिलेला नाहीये. तो आकडा कुठून बनला, कसा बनला, हा अगदी अलीकडच्या मध्ययुगीन काळाच्याही उत्तर काळात, आधुनिक काळात कधीतरी तो 16 आकडा निश्चित झालेला आहे. आणि बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून बाबा पाद्यांचा जो धर्मसिंधू वगैरे ग्रंथ आहे, त्याच्यातनं तो 16 आकडा पुढे आलेला दिसतो. आणि त्याच्या आधीच्या या गृह्यसूत्रांनी कुणीच 16 हा आकडा निश्चितपणे दिलेला नाही. प्रत्येक या 12-13 गृह्यसूत्र मी सांगतोय, सगळ्यांनी कमी अधिक संख्येने ही संस्कार किंवा विधींची यादी दिलेली आहे. आणि ते कसे विधी करायचे, त्याची जी पद्धत दिलेली, प्रोसिजर मॅन्युअल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लहान मोठे फरक आहेत सगळ्यांमध्ये. काहींनी 13 संस्कारांची किंवा विधींची यादी दिली, ती काही जणांनी 24 पर्यंत दिलेली लहान मोठी. 16 संस्कारांची जी आज आपण प्रचलित मानतो, त्यांची यादी इथं दिलेली. ते विवाह किंवा गर्भाधानापासून सुरू होतं. गर्भाधान म्हणजे तिथं पहिल्यांदा जीवाचा जन्म, उत्पत्ती होण्याचा प्रसंग आहे. त्यानंतर मग पुंसवन, सीमंतोन्नयन, शोष्यंती कर्म, जातकर्म म्हणजे बारसं. जातकर्म म्हणजे जातक वर्तवणं किंवा पाचवीची पूजा म्हणतो. त्यानंतर नामकरण म्हणजे बारसं. मग निष्क्रमण म्हणजे त्या बाळंतीण बाईंनी घरातून उठून, जागेवरनं उठून बाहेर इतर कामांना, घरकामांना सुरुवात करणं. त्यानंतर अन्नप्राशन म्हणजे बाळाचं उष्टावण 6व्या महिन्यातलं. चूडाकर्म, कर्णवेध म्हणजे कान टोचणे. अब्दपूर्ती म्हणजे पहिला बर्थडे, हॅपी बर्थडे पहिला. त्यानंतर विद्यारंभ म्हणजे शिक्षणाला सुरुवात, घरच्या घरीच बरं का, गुरुच्या घरी नेऊन नाही, घरच्या घरी आई वडिलांनी शिकवायचं त्याला. काय एक दोन असेल, अ आई असेल, मुळाक्षर, धुळाक्षर, बेचे पाडे, जे काही शिकवायचे त्यांनी ते शिकवायचं. काही देवतांचे स्तोत्र वगैरे वगैरे, हे विद्यारंभ. त्यानंतर उपनयन. उपनयन म्हणजे गुरुच्या जवळ घेऊन जा, आणि मग गुरु मग तिथून ते गुरुच्या ताब्यात सोपवून द्यायचं पोराला तिथून पुढं. आणि मग गुरु मग त्याची कालावधी पूर्ण झाल्यावर सोडणार. सोडताना मग त्यांना गुरुच्या ग्रहातनं जो निवर्तून माघारी येण्याचा जो विधी आहे किंवा संस्कार आहे, तो समावर्तन आहे, की ज्याला आजच्या काळात आपण सोडमुंज म्हणतो. विवाह हा त्यानंतर आहे. मग गृहस्थाश्रम सुरू होतो. आणि त्यानंतर मग काय करावे किंवा काय विधी किंवा संस्कार आहेत, हे खरं तर गृह्य सूत्रांमध्ये गृहस्थ जीवनातले 5 यज्ञ म्हणून त्यांनी दिलेले. गृहस्थी जीवनातले, ज्याच्यामध्ये ब्रह्मयज्ञ एक आहे, ज्यामध्ये वेदांचं किंवा प्राचीन परंपरेचं अध्ययन करणं आहे. देवयज्ञ म्हणजे देवांचं पूजा अर्चा, त्यांचं साधना करणं काही. त्यानंतर पितृयज्ञ म्हणजे पितरांचं तर्पण करणं. भूतयज्ञ म्हणजे आजूबाजूचे जे पशुपक्षी आहेत, त्यांना काही 4 घास खाऊ पिऊ घालणं, त्यांचं भरण पोषण, त्यांची काळजी घेणं. आणि नरयज्ञ किंवा नृयज्ञ म्हणतात, म्हणजे लोकांचं भरण पोषण किंवा आजूबाजू ज्यांना आवश्यकता आहे अन्न पाण्याची, त्यांचं भरण पोषण करणं. मानवाच्या कल्याणाचा विचार हा इथं नरयज्ञामध्ये प्रामुख्याने केलेला दिसतो. गृहस्थाश्रमामध्ये हे करण्याचं. आणि मग जेव्हा माणूस मरतो तेव्हा शेवटचा संस्कार म्हणजे अंत्य इष्टी. इष्टी म्हणजे यज्ञ, शेवटचा यज्ञ, अंतिम यज्ञ म्हणजे यज्ञ, अंत्यसंस्कार किंवा अंत्येष्टी हा आहे. 4 आश्रमांची माहिती थोडक्यात काही गृह्यसूत्रांनी दिलेली. पण कल्प या वेदांगामध्ये पुढचा शेवटचा जो प्रकार मी मगाशी सांगितला होता, धर्मसूत्र, त्याच्यामध्ये खरं तर या 4 आश्रमांची वर्णनं आणि नियम त्यांचे हे जरा अधिक विस्ताराने दिलेले दिसतात. ब्रह्मचर्य, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे आणि संन्यास आहे. तर हे 4 आश्रम म्हणजे खरं तर माणसाच्या 4 अवस्था आहेत. ते काही कुठल्या वयाशी संबंधित नाहीत. म्हणजे 25 वर्ष ब्रह्मचर्य किंवा 12 वर्ष ब्रह्मचर्य, मग 25 वर्ष गृहस्थ, असलं काही नसतं. ते ती मनाची अवस्था आहे. एखादा माणूस ब्रह्मचर्य अवस्थेतनं थेट संन्यास घेऊ शकतो, की जो आद्य शंकराचार्यांनी घेतलेला आहे, त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं. संत ज्ञानेश्वरांनी घेतलेला आहे, निवृत्तीनाथांनी घेतलेला आहे. त्यांनी आमची मुंज करा म्हणून पैठणातल्या काही विद्वानांच्या मागे लावून लाकडा लावला. पण त्यांनी काही त्या कर्मठ लोकांनी ते मान्य नाही केलं, म्हणजे त्यांची नाही लावून दिली. आणि कारण ते संन्याशी जी दंपती होते संन्यास घेतलेले, ते संन्यासामधून पुन्हा उलटे गृहस्थाश्रमात आलेले होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्यांचे आई वडील, आणि संन्यासाची पोरं म्हणून त्यांना वाळीत टाकलं होतं. त्यांच्यावर कुठले संस्कार होऊ दिले नव्हते. निवृत्तीनाथांनी पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर युक्तिवाद केलेला आहे, की ठीक आहे जाऊ दे तुमचं, नको आम्हाला उपनयन, नको तर नको, नाही देत तर नाही देत, आम्ही काही हरकत नाही, आम्ही तुमच्यापर्यंत थांबणार नाही तुमच्या दारात येऊन. आम्ही जर संन्यासाचीच पोरं आहोत तर आम्ही जन्मजात संन्यासीच आहोत, असं म्हणून मग ते ब्रह्मचर्य आश्रमातनं थेट संन्यासामध्ये हे 4ही भावंड गेलेले दिसतात.
तर असा हा संन्यासाचा किंवा चारी आश्रमांचाही विचार हा या कल्पसूत्रांमध्ये केलेला दिसतो. विवाहामध्ये सुद्धा थोडा इंटरेस्टिंग विषय म्हणून आता जास्त खोलात जात नाही, वेळ संपत आली आपली, पण विवाहाचे इथं 8 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. ब्राह्मविवाह, दैवविवाह, प्राजापत्य, आर्ष आणि गांधर्व विवाह म्हणजे लपून छपून केलेला विवाह, प्रेमविवाहासारखा. मग आसुर, पैशाचे आणि राक्षस हा पती पत्नीने म्हणजे त्या नवऱ्या मुलीच्या इच्छेविरुद्ध केलेला, बळजबरीने केलेले विवाहाचे पण प्रकार आहेत, ज्यामध्ये राक्षस विवाह हा सर्वात क्रूर आहे प्रकार. म्हणजे अश्वलायनाने त्याच्या गृह्यसूत्रामध्ये वर्णनच असं दिलेलं आहे की ती मुलगी रडत असताना आणि तिचे नातेवाईक आप्तेष्ट तिचे झोपलेले असताना त्यांना फसवून ठकवून किंवा त्यांना बेशुद्ध पाडून किंवा जर जागेवर असतील, शुद्धीवर असतील तर त्यांची डोकी फोडून रक्तपात करून त्या मुलीला पळवून नेणं आणि मग तिच्याशी लग्न करणं, हा राक्षस विवाह. असा हे आता अतिरंजित असतील पण प्रचलित आहेत. म्हणजे खलनायकी पद्धतीची लोक हे आज सुद्धा असे काही अॅट्रॉसिटीज घडताना दिसतात आपल्याला आसुर, पैशाच्या आणि राक्षस विवाहामधल्या. पण गांधर्व विवाह सुद्धा आजकाल भरपूर वाढलेले आहेत. पण पहिले 4 विवाह म्हणजे मुलगी दाखवून पसंत करून चहा पोह्याचे कार्यक्रम करून जे होतात तसा तो दैव विवाह आहे किंवा प्राजापत्य विवाह आहे, असा तो विवाह होतो. आणि ज्याच्यामध्ये थोडी वरदक्षिणा किंवा हुंडा वगैरे आहे तो मग आर्ष विवाह पण आहे. असे पण विवाहाचे प्रकार हे यांनी सांगितलेले आहेत गृह्यसूत्रांमध्ये. अशी 12-13 आचार्यांची गृह्यसूत्र पाचवी वेदाच्या परंपरेमध्ये आज उपलब्ध आहेत. श्रौतसूत्र सुद्धा अगदी 12-13 नाहीयेत, पण मला वाटते 8-10 वगैरे असावीत. पण पाचवी वेदांमधली श्रौतसूत्र आज उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये 7-7 यज्ञांचे 2 प्रकार प्रमुख सांगितलेले आहेत. एक आहे हवीर यज्ञ, ज्याच्यामध्ये कुठल्या तरी पदार्थाची आहुती ही कुठल्या ना कुठल्या देवतेला उद्देशून दिली जाते. आणि दुसरा आहे सोमयज्ञ, ज्याच्यामध्ये सोमरस हा त्या त्या देवतांना अर्पण केला जातो. तर ह्या दोन्ही प्रकारचे यज्ञ 7-7 त्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हवीर यज्ञामध्ये अग्न्याधान म्हणजे अग्नी घेणं, गृहस्थाश्रमी व्यक्तीने अग्नी घेणं, स्वीकारणं. आणि मग जोपर्यंत तो गृहस्थाश्रमी आहे तो आणि त्याची बायको दंपती जिवंत आहेत, दोघांपैकी एक जण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांनी तो अग्नीचं व्रत किंवा अग्निहोत्र हे पाळत राहायचं. अग्निहोत्र आहे, दर्श पूर्णमास आहे. दर्श म्हणजे अमावस्येनंतरचं पहिलं चंद्रदर्शन आणि पूर्णमास म्हणजे पौर्णिमा. चातुर्मास्य म्हणजे 4-4 ह्या आत्ताचा जो चातुर्मासाचा कालखंड चालू आहे त्याच्यात करण्याचे काही यज्ञविधी आहेत. आग्र येणेष्टी म्हणजे हे सगळी पिकं जेव्हा निघतात आणि पिकं कापणीला येतात तेव्हा त्या काळात करण्याचा हा विधी आहे. निरूढ पशुबंध आहे किंवा सौत्रामणी हा जो एक यज्ञाचा प्रकार आहे. असे काही हवीर यज्ञ त्यामध्ये सांगितले. सोमयज्ञामध्ये सोमरस आणि कदाचित काही पशूंचाही बळी हा त्या काळ, बळी म्हणजे भेट त्या देवतेला दिली जात असे. काही ठिकाणी पशु तिथे यज्ञामध्ये अर्पण करावा असं वर्णन जरी श्रौतसूत्रात असलं तरी त्याच्या जे वरची जी भाष्य आहेत 1-2 ठिकाणी त्या भाष्यांचं वाचन करताना असं लक्षात येतं की प्रत्यक्ष पशु म्हणजे प्राण्याची हत्या तिथं केलेली नाहीये, तर त्या प्राण्याची कणकेची किंवा ज्याच्यातून चरू किंवा पुरोडा अशा नावाचे पदार्थ बनवले जातात, कणकेची बिस्किट, आणि ती त्या यज्ञाच्या त्या अग्नीवरती खापरांवरती भाजायचे. तर त्याच कणकेपासून त्या प्राण्यांच्या प्रतिकृती केल्या आणि त्या प्राण्याची वपा म्हणजे त्याच्या पोटातली आतली चरबी काढायची आणि ती त्या यज्ञामध्ये म्हणजे ती खोटोखोटीचा प्राणी तो आणि लुटुपुटीचा प्राणी तो कापायचा आणि त्याच्या पोटातली कणिक ही ती अजून वपा म्हणून ती अर्पण करायची त्या अग्नीमध्ये, वेदीमध्ये, वेदी नाही अग्नीमध्ये. तर असा पण विधी त्यामध्ये भाष्यामध्ये त्यांना दिलेला दिसतो. त्यामुळे प्रत्यक्ष प्राणी हत्या होत असेल, काही ठिकाणी होत पण असेल. गौतम बुद्धांनी त्यालाच तर विरोध केलेला होता, प्राणी हत्या, पशु हत्या थांबवण्यासाठी. बाकी अदरवाईज त्यांचा यज्ञ संस्थेला वेगळा काही गौतम बुद्धांचा विरोध नव्हता, हत्येला फक्त विरोध होता. आणि पण अशा पद्धतीचं, पण सोमरसाचा मात्र सगळीकडे या सोमयज्ञांमध्ये सहभाग दिसतो. सोमरस म्हटलं की आज लोक टिंगल करतात की दारू किंवा मादक पदार्थ मानतात, तसं ते नाहीये. सोम नावाची वनस्पती आहे, वल्ली आहे. वल्ली म्हणजे वेल. त्या वेलीची पानं ओरबाडून काढून ताजी पानं ठेचून दगडाने ती पिळायची आणि त्याचा जो ताजा रस निघत असेल तो गोड रस असेल, गोड.
आणि तो रस लगेच तसाच्या तसा त्या त्या देवतेला अर्पण करून टाकायचा. आणि यज्ञातले हे जे ऋत्विज होते आणि यजमान ते सुद्धा उरलेला सोमरस स्वतः घेत असत. आता हा ताज्या पानांचा काढलेला ताजा रस हा काही फर्मेंटेड नाही, जो दारू किंवा ज्यांना नशा येते असं कुठलाही पदार्थ ज्या पद्धतीने फर्मेंटेड असतो, त्याचं किण्वन झालेलं असतं, तसा हा फर्मेंटेड नाही, तो ताजा पानांचा रस आहे आणि तो गाळून घेतलेला आहे फडक्यातनं. लोकरीचं फडकं आहे, मेंढीच्या कातडी लोकरीचं फडकं आहे आणि त्यातनं तो गाळून घेतलेला आहे. त्यातला चौथा पाणी बाजूला निघावं म्हणून आणि केवळ शुद्ध रस तो पिलेला आहे. त्यामुळं जितका चहा कॉफी उत्तेजक पेय आहे तितकाच तो सोमरस सुद्धा तितकाच उत्तेजक पेय आहे. त्याहून अधिक उत्तेजना सोमरसानी आलेली आहे असं कधी कुठं दिसत नाही. पण या सोमाचा उपयोग करून अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, अतिरात्र, अप्तोरियाम, उक्थ्य, षोडशी आणि वाजपेय असे 7 यज्ञ त्यामध्ये केलेले दिसतात. काही दीर्घकालीन यज्ञ, त्यांना सत्र असं म्हटलेलं आहे, असे पण आहेत. जसं दशरथाने पुत्र कामेष्टी केलेला आहे किंवा अश्वमेध यज्ञ रामाने केलेला, राजसूय यज्ञ पांडवांनी केलेला. असं सगळं ते यज्ञांचे प्रकार त्यामध्ये श्रौतसूत्रांमध्ये दिलेले दिसतात. शुल्बसूत्र हा जो एक तिसरा प्रकार आहे कल्पामध्ये येणारा. शुल्ब म्हणजे मोजमापाची दोरी, लाईन दोरी ज्याला आपण म्हणतो आखडी करण्यासाठी किंवा मोजायचा टेप आज आपण जो वापरतो, तर ती शुल्ब म्हणजे मोजमापाची दोरी असे, ज्यामध्ये यज्ञकुंड आहेत, वेदी आहे किंवा यज्ञशाला आहेत, अशा रचना उभ्या करण्यासाठी तात्पुरत्या आणि नंतर त्या मोडून टाकले जात असत. यज्ञ संपन्न झाले की त्या रचना मोडायच्या, तिथं जागा स्वच्छ साफ करायची, निघून जायचं. कुठलाही पुरावा त्यामध्ये मागे राहत नसे. तर अशा रचना उभारण्यासाठी या दोरीचा वापर केलेला आहे आणि त्यातनं जे जमिनीवर आखणी करण्याचे वेगवेगळे विषय आहेत. चौरस कसा आखावा, गोल कसा आखावा, पायथागोरस किंवा पास्कल सारख्या गणितज्ञांच्या नावे जे सिद्धांत आज आहेत आजच्या गणित भूमितीमध्ये, ते सगळे सिद्धांत इथं शुल्बसूत्रांमध्ये, बौद्धायन आणि मानव वगैरे शुल्बसूत्रांमध्ये आपल्याला सापडतात. आज दुर्दैवाने जितकी गृह्यसूत्र किंवा श्रौतसूत्र उपलब्ध आहेत, तितक्या मोठ्या प्रमाणावरती शुल्बसूत्र नाहीयेत उपलब्ध. आज केवळ 4च आचार्यांची शुल्बसूत्र उपलब्ध आहेत, पण ती सुद्धा मोठमोठ्या विद्वानांना तोंडात बोट घालायला लावतील इतकं त्यामध्ये गणित भूमितीचं ज्ञान आहे, असं ते आपल्याला त्या शुल्बसूत्रांमध्ये दिसतं. केवळ यज्ञ कर्मामध्येच ती उपयुक्त होती आणि त्यामुळे केवळ यजुर्वेदाच्याच परंपरेत ती आढळतात. यजुर्वेदाचा विनियोग यज्ञ कर्मांपुरता आहे, इतर 3 वेदांचा विनियोग त्यामध्ये नाही. त्यामुळं यजुर्वेदाच्याच परंपरेमध्ये शुल्बसूत्रांचा उल्लेख आपल्याला किंवा अंतर्भाव दिसतो. ऋग्वेद किंवा सामवेद किंवा अथर्ववेदामध्ये शुल्बसूत्र दिसणार नाही आपल्याला. कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद या दोन्ही यजुर्वेदांमध्ये शुल्बसूत्र दिसतील. धर्मसूत्र म्हणजे आपलं कुटुंब आहे, आपला समाज आहे, त्यांचे एकमेकांची संबंध कसे असावेत, आपली समाजाप्रती कर्तव्य काय आहे, सामाजिक नीती नियम काय आहेत, त्यांची सर्वंकष चर्चा त्यामध्ये केलेली. मगाशी मी 4 आश्रमांचा उल्लेख केला, ती आश्रम व्यवस्था सुद्धा धर्मसूत्रांमध्ये विस्ताराने चर्चा केलेली आहे. पुढं थोड्या उत्तर कालामध्ये धर्मसूत्रांची परंपरा खंडित झालेली दिसते आणि त्याच्याऐवजी स्मृतींची परंपरा आली की ज्यामध्ये व्यास स्मृती आहे, मनुस्मृती आहे, देवल स्मृती आहे, अशा वेगवेगळ्या जवळजवळ 18 आचार्यांच्या स्मृती पुढे आपल्याला उपलब्ध आहेत असं दिसतात. धर्मसूत्र सुद्धा जवळजवळ 6-7 आचार्यांची आज उपलब्ध आहे आणि पाची वेदांत परंपरेमधली धर्मसूत्र आज उपलब्ध आहेत. तर एकूण ही अशा पद्धतीची 6 वेदांग आपण आता पाहिली. मी थोडा आधी जाऊन या पहिल्या स्लाइडला जाऊन थांबतो आणि इथं मी आता विराम घेतो, आपली रजा घेतो. पण या 6 वेदांगांमधली इतकं मोठ्या प्रमाणावरती वाङ्मय किंवा संस्कृत साहित्य आज उपलब्ध आहे. केवळ परिचय, पाय आपले बीचच्या कडेनं फिरताना ओले व्हावेत समुद्राच्या पाण्याने, तितपतच हा परिचय करून दिलेला आहे. डीप डाईव्ह किंवा गुडघाभर सुद्धा पाण्यात आपण गेलेलो नाही. म्हणजे या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रामध्ये दीपाली त्यांनी जसं सांगितलं होतं की बीचवरनं फेरफटका मारण्यातून समुद्राची जी ओळख आपण करून घेतो परिचय, तसाच हा मोठ्या समुद्राचा एक छोटा परिचय करून घेण्याचा मी आता इथं प्रयत्न केला. धन्यवाद.